बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। पात्र महिलांना महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही? आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 24 जानेवारी शनिवार 100% गोडसुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींची जानेवारीची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्या जानेवारी हप्त्याची वाट पाहत असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो आणि आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर जानेवारी महिन्यात शेवटचा आठवडा सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींची जानेवारीचे 19 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्या बहिणींची थेट नोव्हेंबर डिसेंबरची प्रतीक्षा संपणार आहे। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्या लाडक्या बहिणीने एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील त्या लाडक्या बहिणींची आता खऱ्या अर्थाने जानेवारीची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींचा आज 24 जानेवारी शनिवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्हाला मागच्या 1.5 वर्षांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीतपणे मिळत असेल तर आता तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। कारण ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहेत त्या लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर पद्धतीने झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला आता थेट जानेवारीचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा सुद्धा होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेला तर राज्यातील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा रोजची रोज पाहत असाल। परंतु यापुढे तुम्हाला अशा बातम्या ऐकण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमची भरपूर दिवसांची जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदरच जमा केला जाणार होता, परंतु लाडक्या बहिणींनो आचारसंहिता मध्ये आलेली होती, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारीच्या रोजी या ठिकाणी जानेवारीचा हप्ता विस्तार करण्यात आलेला नव्हता। तर एकंदरीत पाहायला गेला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता। त्यानंतर 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 3 दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला होता। आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती। लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही। अखेर सर्व लाडक्या बहिणींची जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। आणि यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील त्या लाडक्या बहिणींना सुद्धा एक काम करायचं आहे। एक काम केलं की लगेच मागील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर ते काम कोणतं करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता येणार नाही। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी तुम्ही असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा, तुम्हाला सुद्धा आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही। आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना सुरळीतपणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे, तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, कधीच बंद होणार नाही अशा पद्धतीने
माहिती सुद्धा देण्यात आलेली होती। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। परंतु यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे केवायसी मुळे आलेले नव्हते। परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील, ज्यांची केवायसी बरोबर झालेली असेल, अप्रूव्ह झालेली असेल, केवायसी सक्सेसफुल झालेली असेल, त्यांच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे म्हणजेच त्या लाडक्या बहिणींचे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या। परंतु यापुढे अशा बातम्या फिरणार नाहीत, कारण राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारीचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जमा झालेले नसतील, त्या लाडक्या बहिणींसाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे। बघा त्यांच्या खात्यामध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु त्या लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। आता ही महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त जानेवारी हप्त्याची वाट पाहत असतील, त्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। अखेर निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी हे पैसे जमा केले जाणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, तुमची सुद्धा जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात आहे। परंतु आपलं एकमेव असं चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती लाडक्या बहिणींपर्यंत जात असते। त्यामुळे जर कोणी नवीन लाडक्या बहिणी असतील तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणी 1 जानेवारी पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विचार करत होत्या, आम्हाला विचारत होत्या की आमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होईल का, मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे येतील का। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की जानेवारीच्या अगोदर पैसे येतील, म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे जमा होतील। परंतु लाडक्या बहिणींना पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या अगोदर जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही। कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे सोडण्यात आलेले नव्हते, कारण आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या आणि ही निवडणूक लागली की त्याच्या अगोदर आचारसंहिता लागू असते। तर हा आचारसंहितेचा कालावधी होता, त्यामुळे हे पैसे जमा झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आचारसंहिता संपलेली आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा या ठिकाणी मिळत आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येणार नाही। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। जर तुम्हाला खरोखर पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। ज्या लाडक्या बहिणी या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना यापुढे पैसे येणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींचा कायमचा हप्ता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना आहे की तुम्ही सुद्धा या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये येताय का। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आहे, म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे।
आहे. तर या सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहे. त्यातच सर्वात लोकप्रिय ठरलेली गेम चेंजर ठरणारी सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. तर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे. तर या मागच्या 1.5 वर्षांपासून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी आता स्वावलंबी बनलेले आहेत. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून संपवण्यात आलेली होती. तर एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची तुम्ही आता वाट पाहत आहेत. अखेर तुमची जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा जमणार आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, पुढचे मागचे सर्व हप्ते मिळवायचे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे आता करून ठेवावी लागतील. कारण 2026 साल सुरू आहे. नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे नवीन बदल होत असतात. त्यामुळे नवीन वर्षामध्ये जे नवीन बदल झालेले आहेत, नवीन नियम लागू झालेले आहेत, या नियमांचं पालन केलं, या बदलांचं पालन केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणीने यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत तर हा व्हिडिओ सविस्तर पुढचे 2 मिनिटं पाहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. परंतु अखेर सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मागच्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यातील वाशिम जिल्ह्यामधील, हिंगोली जिल्ह्यामधील, भंडारा जिल्ह्यामधील, गोंदिया जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणीने रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं. म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. त्यामुळे त्या सर्व लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरल्या होत्या, विविध मोर्चे काढलेले होते. तर अखेर त्या मोर्चाला आणि त्या आंदोलनाला यश आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डिसेंबरच्या हप्त्याचा GR काढण्यात आलेला आहे. यासोबत सोशल मीडियावरती पोस्ट सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील. हे महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळतील आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील तर काय करायचं आहे त्याविषयी माहिती देणार आहे. परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले असतील त्यांच्या आता जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. कारण लाडक्या बहिणी महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत जानेवारी हप्त्याची वाट पाहत होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु लाडक्या बहिणींना कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा लाडक्या बहिणींना तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते. परंतु महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यासोबत जे महिला व बालिका विभाग ऑफिसमधील अधिकारी आहेत त्यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या. याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नव्हत्या. परंतु मशीनच्या माध्यमातून काही तांत्रिक चुकांमुळे या बहिणी सुद्धा पात्र ठरलेल्या होत्या. त्यामुळे या बहिणींना आता अपात्र करायचं होतं. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे KYC सुरू करण्यात आलेले होते. म्हणजेच लाडकी बहिणींना हे जे सरकारच्या माध्यमातून KYC ची अट लावण्यात आलेले होते
होती, तर ही केवायसीची अट का लावण्यात आलेली होती, तर त्याचं कारण म्हणजे या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे घोटाळे झालेले होते, यासोबत जी लाडकी बहिणींना अपात्र बहिणीने सुद्धा लाभ घेतलेला होता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसीची अट लावण्यात आलेली होती. तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल, तुम्ही सुद्धा केवायसी केलेले असेल किंवा केवायसी न केलेले असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ही केवायसी अशी डायरेक्ट लावण्यात आलेली नव्हती. तर ही केवायसी लावण्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यातील भरपूर पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. ते सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ता घेत होते. भरपूर लाडकी बहिणी श्रीमंत होत्या, भरपूर लाडकी बहिणींकडे 4 चाकी गाड्या होत्या, भरपूर लाडकी बहिणींची उत्पन्नाची मर्यादा जास्त होती, तर त्या लाडकी बहिणी सुद्धा हप्ता घेत होत्या. त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र करायचे होते आणि ज्या लाडकी बहिणी पात्र आहेत त्यांचाच लाभ फक्त सुरळीतपणे सुरू ठेवायचा होता. त्यामुळे लाडकी बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसीची अट लावण्यात आलेली होती. परंतु लाडकी बहिणींना ही केवायसीची अट लावल्यामुळे राज्यातील भरपूर अशा पात्र बहिणींचे अर्ज सुद्धा अपात्र झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये आता लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींना तुमची आता मागच्या 2 महिन्यांची म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरची प्रतीक्षा, यासोबत तुमची जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. तर या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज या ठिकाणी आता भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण बघणार आहोत की बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींकडून विचारपूस केली जात होते की जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा केला जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमवणार नाही. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी पहिला प्रकार आपण बघणार आहोत, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, चौथा प्रकार आणि 5वा प्रकार सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पहा. ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी पहिला प्रकार म्हणजे बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी आहे तर अशा पहिल्या प्रकारामधील बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा घरामध्ये एखादा नागरिक, त्यांच्या मुलगा मुलगी किंवा पती पत्नी कोणी जरी सरकारी नोकरीला असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे येणार नाहीत. चौथा प्रकार टॅक्स भरत असतील तर पैसे येणार नाहीत. आणि शेवटचा म्हणजेच 5वा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, वय जास्त असेल, 65 वर्षांच्या पुढे असेल, तर अशा 5व्या प्रकारांतर्गत लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केले जाणार. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सांगितले आहेत. जर तुम्ही या 5 प्रकारांमध्ये मोडत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आता आपण एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी जानेवारीचा हप्ता विस्तार होणार आहे याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना, पुणे जिल्हा, बघा पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. यानंतर कोल्हापूर जिल्हा, तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची जास्तीत जास्त संख्या आहे. यानंतर रत्नागिरी जिल्हा, बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे. यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यासोबत अमरावती, यवतमाळ, यासोबत धुळे जिल्हा असेल, जळगाव असेल, जालना असेल, तर असे टोटल मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. जर तुमचा जिल्हा या 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. बघा लाडके बहिणींनो, 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या जरी तालुक्यामधील कोणत्या जरी गावामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँकांमध्ये, त्यासोबत खाजगी बँकांमध्ये, म्हणजेच उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, या पद्धतीने अशा ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सरकारी, सहकारी, खाजगी अशा जेवढ्या पण बँके आहेत तेवढ्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील. 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येतील. फक्त लाडके बहिणींनो,
एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात मोठ्या बातम्या फिरत आहेत, परंतु अजून शासनाने जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही. फक्त तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार होईल अशा पद्धतीने मोठ्या चॅनलवरती बातम्या फिरत आहेत. बघा, तोपर्यंत एक काम करायचं आहे, आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आपली KYC करायची आहे. KYC केल्यानंतर त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, माहितीपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत राहील. परंतु लाडकी बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे बँकेमध्ये हप्ता पडला की लगेच पैसे काढून आणू नका, कारण बँकेचा मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पैसे पडल्यानंतर थोडेफार पैसे बँकेमध्ये शिल्लक ठेवा, थोडेफार पैसे काढून आणा, सर्व पैसे काढू नका.